चाकण नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा लोकप्रतिनिधींनी 3दा घातला घाट। नगर परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी पहिला नारळ फोडला। त्यानंतर आमदार बाबाजी काळे आणि नगराध्यक्षा मनीषा गोरे यांनी केलं भूमिपूजन आणि बुधवारी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्याचं केलं भूमिपूजन। चाकण नगर परिषद हद्दीतील राक्षवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर PWDने टाकला निधी। शिवसेना शिंदे गट, ठाकरे गटाचा एक नगर सदस्य या सत्ताधाऱ्यांसह विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगर सदस्यांनी 16 मार्च रोजी एकत्रित केलं होतं भूमिपूजन। लोकप्रतिनिधींमध्ये तुतुमयचा ड्रामा चर्चेत, श्रेयवादावरून आजी माजी आमदारांमध्ये खडाजंगी। चाकणला अप्पर तहसील कार्यालय व्हावं याच्याकरता प्रयत्न केला कालिदास गावाला आम्ही त्याच्यामध्ये मदत केली, जी लागणारी सगळी पत्र दिली। त्याचं कारण की खेड आणि चाकण ही 2 महत्वाची शहर आहेत। इथं तहसील कार्यालय का व्हावं? इथं MIDC आजूबाजूच्या 16-17 गावात त्यांना रोज खेडला येणं फार परवडत नाही आणि जर कामाचं विभाजन झालं तर चांगलं काम करता येईल आणि म्हणून आपण त्या ठिकाणी ते अप्पर तहसील कार्यालय करायला सांगितलं। शासनानं मंजूरही केलं, पण यांना बुद्धी सुचली। 13/1/2026 ला यांनी पत्र दिलं विभागीय आयुक्तांना की ते चाकणला करू नका, पोलिसला करा। त्याचा पुरावा आमच्याकडे आहे। हे पत्र कलेक्टर ऑफिस मध्ये आहे, त्याची ही तुम्ही सुद्धा माहितीच्या अधिकारात ते मागू शकता। खेड तालुक्याचं प्रशासकीय विभाजन करून अपर तहसील कार्यालय चाकण ऐवजी अपर तहसील कार्यालय कडूस अशी मंजुरी मिळण्याबाबतचं आमदार बाबाजी काळे यांचं विभागीय आयुक्तांना पत्र। चाकण ऐवजी कडूसला अपर तहसील कार्यालय करण्याच्या आमदार काळे यांच्या पत्राचा माजी आमदार दिलीप मोहिते यांनी चाकण येथील भाषणात घेतला समाचार। विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सध्या अपर तहसील कार्यालय चाकण आणि अपर तहसील कार्यालय कडूस असे 2 स्वतंत्र प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर सादर। दोन्ही प्रस्तावांचा अभ्यास केला असता तांत्रिक आणि भौगोलिक कारणास्तव चाकणऐवजी कडूस येथे अपर तहसील कार्यालय होणे जनहिताच्या दृष्टीने अधिक आवश्यक असल्याचं पत्राद्वारे आमदार काळे यांनी मांडलं मत। खरपुडी बुद्रुक गावातून रेटवडीला जाणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत असलेली रेटवडी पाणी पुरवठा योजना रखडली। ठेकेदाराच्या चालढकलपणामुळे या योजनेला गती मिळेना, ग्रामस्थांचा संतप्त सवाल। खरपुडी आणि रेटवडी ग्रामस्थ योजनेबाबत सकारात्मक असताना योजनेचं काम कशासाठी थांबवलं? खरपुडी बुद्रुक गावचे सरपंच जयसिंग भोगाडे आणि रेटवडी गावचे ग्रामपंचायत सदस्य किरण पवार यांनी ठेकेदाराच्या कामाबाबत उपस्थित केले प्रश्न। ठेकेदाराने तात्काळ काम सुरू करून योजना पूर्णत्वाकडे नेण्याची मागणी दोन्ही गावच्या कारभाऱ्यांनी धरली लावून। कांदा प्रश्नावर वेळ पडल्यास आंदोलन छेडू, जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंग शिंदे यांचा पाचारणेवाडी गावातील बैलगाडा घाटातून सरकारला थेट इशारा। शेतकऱ्यांच्या कांद्याला आज मातीमोल भाव मिळत असून 6 ते 7 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ बळीराजावर आली, अशी भावनाही सभापती शिंदे यांनी व्यक्त केली। कांद्याच्या दराबाबत अशीच परिस्थिती राहिल्यास वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभे करू, खेड बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद गटनेते विजयसिंग शिंदे यांनी दिला इशारा। शैक्षणिक वर्ष 2025-26 वाचकवीर पुरस्कारासाठी MA ची विद्यार्थिनी सीमा शेलार यांची निवड। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने वाचन संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी दरवर्षी सर्वाधिक अवांतर पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्याला वाचकवीर पुरस्कार देऊन करण्यात येते प्रोत्साहित। राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगेश कुंडाळ, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुटे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांच्या हस्ते सीमा शेलार यांना वाचकवीर पुरस्कार देऊन गौरविले। 4000 रुपयांची पुस्तके, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे हे 3रे वर्ष। उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय शिंदे यांनी या उपक्रमाचे केले संयोजन।